जय महाराष्ट्र। भगवान श्रीकृष्णाला कंस मामा आणि शकुनी मामा दुष्टच लाभले, तरी पण भगवान श्रीकृष्णाचं आपल्या मामावरती प्रेम काही कमी नव्हतं। आम्ही सुद्धा भगवान श्रीकृष्णाच्या कृष्णनीतीवरती चालणारी, म्हणून माझा एकू मामा किती दुष्ट असला तरी माझ्या एकू मामावरचं प्रेम काही कमी होत नाही। असो, या व्हिडिओच्या मार्फत मला एकू मामाला एक आठवण करून द्यायची आहे की तुमच्या सत्ताधारी पक्षाकडून शंभूराज देसाईंचं प्रकरण होतं, त्यानंतर तुम्ही दिल्लीला जाता, दिल्लीश्वराचे तुम्ही पाद्यपूजन करता तरी काही होत नाही। मग त्यानंतर भाजपची एक व्यक्ती म्हणते की आम्ही 2029ला स्वबळावरती लढणार आहोत। त्यानंतर मग तुमची कार्यकारिणी जाहीर होती। मग भाजपच्या लोकांना वाटतं अरे आपण ह्यांना इतकं काही म्हणजे ह्यांच्या मंत्र्यांना मारलं तरी, आपण ह्यांना सत्तेच्या बाहेर ठेवलं तरी पण हे काम करतच राहतात। म्हणून मग काय केलं तर केंद्रीय गृहमंत्री असलेल्या केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अंजली दमानी यांना पुढे आणतात आणि तो कॉल डिटेल बॉम्ब हा सोडला जातो। बरं, अंजली दमानी यांचे कारभारी कोणाच्या अंडर काम करतात हे मी वेगळं सांगायची गरज नाही। बरं, अंजली दमानी ज्या पद्धतीची कॉल डिटेल पाठवली, कोणीतरी हाताने लिहितं आणि अंजली दमानी त्याच्यावरती विश्वास ठेवतात। आम्ही तर अंजली दमानी थोडंसं डोकं वगैरे आहे असं वाटत होतं, पण अंजली दमानी इतकं बिंडोक कोणी मला असं वाटत नाही। असो, मला या व्हिडिओच्या मार्फत मला एकू मामाला सांगायचं आहे की तुमचं राजकीय करिअर संपवण्याचा जो काही तुमच्याच मित्रपक्षाचा, तुमच्या सत्ताधारी मित्रपक्षाचा जो घाट आहे तो तुम्ही बघा। कारण तर भाजपची आपल्या मित्रपक्षांना संपवण्याची जी काही नीती आहे ती काही नवी नाही। एकू मामा वेळीच सावध व्हा। बरं, एकू मामा, तुमचं राजकीय करिअर खराब झाल्यावर सगळ्यात जास्त आनंद जो आहे तो आमच्यासारख्या कट्टर, कडवट आणि मातोश्रीची निष्ठा असलेल्या लोकांना आनंद होणार आहे। पण तुमचा राजकीय जो अंत आहे तो अशा पद्धतीचा व्हावा असं आम्हाला कधीच वाटत नाही। आम्हाला वाटतं तुम्ही लढून आणि आमच्यापासून तुम्ही हरून तुमचं राजकीय करिअर संपावं, अशा पद्धतीने संपावं असं आम्हाला वाटत नाही। असो, या व्हिडिओच्या मार्फत मला अंजली दमानी याला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्या सुज्ञ व्यक्तीने अंजली दमानी यांना ही कॉल डिटेल पाठवली, त्याच व्यक्तीला अंजली दमानी आपण संतोष देशमुख प्रकरणातील जी सगळी लोक होती त्यांची कॉल डिटेल आपण मागून घ्यावी। जो काही कृष्णा आंधळे जो फरार आहे किंवा जो काही वाल्मिक कराड आहे किंवा अजून कोण त्याचे आका असतील, यांचे कोणाकोणाला कॉल गेलेले आहेत, या प्रकरणाला कशा पद्धतीचं वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो सुद्धा समोर येईल। तर माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे अंजलीताई की त्या सुज्ञ व्यक्तीला म्हणा की आका आणि आकाचा आका आणि अजून जे कोणी असतील आणि कृष्णा आंधळे कुठे आहे, कृष्णा आंधळेचे पण कॉल डिटेल वगैरेचे आहे तर ते आम्हाला एकदा मागून द्या। स्वयंघोषित गुप्तचर यंत्रणेचे अध्यक्ष अंजली दमानिया, आपण आमची ही मागणी पूर्ण कराल त्या सुज्ञ व्यक्तीकडून अशी अपेक्षा आहे। तुर्तास इतकंच। जय महाराष्ट्र।